नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण समांतर रेषांच्या कसोट्या अभ्यासल्या. समांतर रेषांची आंतरकोन कसोटी, संगत कोन कसोटी आणि व्युत्क्रम कोन कसोटी. आता या दिलेल्या समांतर रेषांच्या कसोट्यांचा उपयोग करून काही कोनांची मापं आपल्याला दिली असतील तर आपण दोन रेषा समांतर दाखवू शकतो. जर आंतरकोन दिले असतील तर त्यांची बेरीज 180 येते का हे तपासून पहा. जर 180 येत असेल तर ते पूरक कोन आहेत, म्हणजेच त्या दोन रेषा समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. जर संगत कोनाची जोडी दिली असेल तर दोन्ही संगत कोन समान मापाचे असतील तर त्या रेषा एकमेकांना समांतर आहेत असं आपण सांगू शकतो. जर व्युत्क्रम कोनाची जोडी दिली असेल आणि दोघांची माप समान असतील तर त्या रेषा समांतर आहेत असं आपण सांगू शकतो. जर बाह्य व्युत्क्रम कोनाची जोडी दिली असेल आणि दोघांची माप समान असतील तरी आपण त्या दोन रेषा समांतर आहेत असं सांगू शकतो. मग या तीन कसोट्यांचा उपयोग करून सराव संच 2.2 मधील काही उदाहरणांचा आपण अभ्यास करूया. प्रश्न चौथा घेऊया. सोबतच्या आकृतीमध्ये जर किरण BA समांतर किरण DE, कोन C 50 अंश, कोन D 100 अंश, तर कोन ABC चे माप काढा. तर आपल्याला ह्या कोनाचं माप शोधायचं आहे. आता ह्या कोनाचं माप आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला थोडासा क्ल्यू त्याने दिलेला आहे की बिंदू C मधून रेषा AB ला समांतर रेषा काढा. मग आपण एक समांतर रेषा काढून घेऊया. एक समांतर रेषा काढली. समजा या ठिकाणी आपण याला नाव दिलं F. सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण एक रचना करून घेतली. किरण CF समांतर किरण BE. BA ला समांतर एक किरण आपण काढला CF नावाचा. आता दिलेल्या दोन कोनांची मदत घेऊन आपल्याला या ठिकाणी ABC या कोनाचं माप शोधायचे. तीन रेषा एकमेकांना समांतर आहेत. प्रथमतः आपल्याला एक जोडी दिलेली आहे, तिचा आपण उपयोग करूया. आता आकृतीमध्ये बघा, किरण BA समांतर किरण DE. थोडं बाजूला ठेवा आपण. किरण BA समांतर किरण DE, तसेच किरण BA समांतर किरण CF. तर संक्रमकता या गुणधर्माचा उपयोग करून पहिला किरण दुसऱ्या किरणाला समांतर आहे आणि दुसरा किरण तिसऱ्या किरणाला समांतर आहे, तर तिन्ही किरण एकमेकांना समांतर असतील आणि म्हणून किरण DE समांतर किरण CF. CF हा BA ला समांतर आहे, BA हा DE ला समांतर आहे, म्हणजे याचा अर्थ असा किरण CF हा किरण DE ला सुद्धा समांतर आहे असं आपण सांगू शकतो. आणि मग यांची छेदिका CD घेतल्यास किरण DE आणि किरण CF समांतर झाल्यानंतर त्यांची छेदिका आपण CD घेऊया. तर या ठिकाणी EDC नावाचा एक कोन आपल्याला दिसतोय आणि DCF नावाचा एक कोन आपल्याला दिसतोय. हे दोन्ही कोन कोणत्या प्रकारचे कोन आहेत निरीक्षण करा. बघा, अशा पद्धतीची आकृती आपल्या समोर येते. EDC
कोन ईडीसी आणि कोन बीसीएफ, आणि दोघांचा आकार नजरेसमोर घेतल्यास आपल्याला असा दिसतोय, म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचे कोन आहेत? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे व्युत्क्रम कोन आहेत, आणि म्हणून हे दोन्ही एकरूप असतील व्युत्क्रम कोन आहेत म्हणून. मग यापैकी ईडीसी चं माप आपल्याला दिलंय 100 अंश, डीसीएफ चं माप सुद्धा 100 अंश असेल, आणि म्हणून कोन डीसीएफ बरोबर 100 अंश. आता आकृतीकडे पुन्हा नीट निरीक्षण करा, लक्ष द्या. डीसीएफ ह्या कोनाचं माप 100 आहे, त्याच्यातून काही भाग आपल्याला दिला आहे बीसीडी या कोनाचं माप 50 अंश आहे. मग आता डीसीएफ चं माप 100 आहे, त्यातून वजा केला आपण डीसीबी, तर आपल्याला बीसीएफ चं माप मिळतं. म्हणून कोन बीसीएफ बरोबर 100 अंश वजा कोन बीसीडी चे माप, म्हणजेच 100 अंश वजा 50 अंश बरोबर 50 अंश. बीसीएफ या कोनाचं माप 50 अंश आपल्याला मिळालं. इथपर्यंत लक्षात आलं का? बघा, समांतर रेषांची एक जोडी आपल्याला दिली, दुसरी आपण रचना करून घेतली, म्हणजेच तिसरी जोडी आपल्याला मिळाली. किरण डीई समांतर किरण सीएफ आणि त्यांची छेदिका सीडी घेतली, व्युत्क्रम कोनांची जोडी एकरूप दाखवली. पैकी एका कोनाचं माप 100 आहे, म्हणून दुसऱ्याचं पण 100 आलं. आता राहिलेला बीसीएफ हा कोन आपल्याला शोधायचा आहे. पूर्ण कोनाचं माप 100 आहे, त्याच्यातून हा 50 गेला, उरलेल्या कोनाचं माप 50 आलं. आता समांतर रेषांची दुसरी जोडी आपण घेऊया. किरण बीए समांतर किरण सीएफ व छेदिका बीसी घेतल्यास, किरण बीए समांतर किरण सीएफ व त्यांची छेदिका बीसी घेतल्यास या ठिकाणी दोन आंतरकोनांची जोडी आपल्याला मिळते. कोन एबीसी अधिक कोन बीसीएफ, कोन एबीसी अधिक कोन बीसीएफ या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज कारण आंतरकोन आहेत म्हणून. त्यापैकी बीसीएफ चं माप आपल्याला माहिती आहे 50 अंश, त्याला उजवीकडे नेल्यास तो 180 मधून वजा होईल, आणि म्हणून कोन एबीसी बरोबर 180 अंश वजा कोन बीसीएफ, म्हणजेच 180 अंश वजा 50 अंश बरोबर 130 अंश. या पद्धतीने आपण एबीसी या कोनाचं माप 130 अंश आहे हे शोधून काढू शकतो. विक्रम कोन आणि आंतरकोनांचा गुणधर्माचा वापर. प्रश्न 5वा. किरण एई समांतर किरण बीडी, किरण एएफ हा कोन ईएबी चा व किरण बीसी हा कोन एबीडी चा दुभाजक आहे. तर सिद्ध करा रेषा एएफ समांतर रेषा बीसी. आपल्याला दोन समांतर रेषा दिल्या आणि दोन्ही कोनांचे कोन दुभाजक दिले, आणि हे जे काही दोन कोन दुभाजक आपल्याला दिसत आहेत हे दोन्ही कोन दुभाजक एकमेकांना समांतर आहेत असं आपल्याला सिद्ध करून दाखवायचं. मग दोन समांतर रेषा आपल्या समोर आहेत. तयार होणारी कोनांची जोडी कोणत्या प्रकारची तिचे निरीक्षण करा.
ह्या कोणाचे दोन भाग आहेत, ह्या कोणाचे दोन समान भाग झालेत, कारण दोन्ही कोणांचे कोन दुभाजक आपल्याला दिले. यांची मदत घेऊन आपण पुन्हा एक वेगळ्या प्रकारची कोनांची जोडी एकरूप दाखवू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेलं साध्य आपण सिद्ध करू शकतो. तर सुरुवात करूया दिलेल्या माहितीपासून. किरण ए समांतर किरण बीडी पासून. किरण ए समांतर किरण बीडी व छेदिका AB घेतल्यास हा या ठिकाणी तयार होणारा कोन आणि ह्या ठिकाणी तयार होणारा हा कोन एकरूप असतील. कारण बघा या ठिकाणी कोणाची जोडी तयार होते छेदिकेच्या विरुद्ध दिशेला. एक वरच्या अंगाला एक खालच्या अंगाला आहे, म्हणजे व्युत्क्रम कोणाची जोडी तयार होते आणि म्हणून कोन EAB एकरूप असेल. कोन ABD ह्या कोनाशी कारण दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे हे व्युत्क्रम कोन आहेत म्हणून. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा माहिती काय दिली, AF हा कोन EAB चा दुभाजक आहे. हे पक्षात आपल्याला दिलंय की किरण AF हा कोन EAB चा व किरण BC हा कोन ABD चा दुभाजक आहे. आता EAB चं माप आपण या ठिकाणी घेतलंय बघा 2x. ABD चं माप घेतलं आपण 2y. मानून घेऊ आपण या ठिकाणी 2x आणि 2y आपण घेतले. मग ह्या ठिकाणी आता आपण काय करूया बघा, ह्या कोणाचा निम्मे कोन आपण घेऊया. कोन EAB चा निम्मे कोन. आता कोन EAB चं माप 2x आहे, याचे निम्मे जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला कोन मिळतोय कोन FAB बरोबर x आणि कोन ABC बरोबर y. आता या ठिकाणी लक्षात घ्या FAB ह्या कोनाचं माप x आहे, ABC या कोनाचं माप y आहे. आता 2x बरोबर 2y आहे, 2x बरोबर 2y आहे. आपण याचे निम्मे जर केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळतं 1/2 कोन EAB बरोबर 1/2 कोन ABD. आता EAB च्या 1/2 पट केलं तर कोन FAB मिळतो आपल्याला आणि इकडच्या बाजूला आपल्याला मिळतो कोन ABC. आणि दोघांची माप आपल्याला दिलेली आहेत x आणि y, म्हणजे x आणि y समान आहेत कारण 2x आणि 2y समान आहेत. म्हणजेच x आणि y सुद्धा समान असतील कारण 2 2 त्या ठिकाणी कॅन्सल होतोय. FAB चं माप आणि ABC चं माप समान आलं आणि FAB आणि ABC हे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे व्युत्क्रम कोन आहेत. परंतु कोन FAB व कोन ABC हे व्युत्क्रम कोन आहेत.
एफ ए बी आणि ए बी सी हे दोन्ही कोण एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत. आणि आता हे दोन व्युत्क्रम कोण कोणत्या रेषांमुळे तयार झालेत लक्षात घ्या. एएफ आणि बी सी. आणि म्हणून रेषा एएफ समांतर रेषा बी सी. कारण समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी. या पद्धतीने आपण पहिल्यांदा दोन कोण एकरूप दाखवायचे. डायरेक्ट याचे निम्मे गेलं तरी चालेल. याच्या निम्मे गेलं फक्त या ठिकाणी हा मुद्दा घेणं महत्वाचं आहे. हे नाही पण घेतलं तरी चालू शकतं. किरण एएफ आणि किरण बीसी दुभाजक आहेत म्हणून याच्या निम्मे भाग घ्या. एफएबी आला. याच्या निम्मे भाग घ्या. एबीसी आला. एफएबी आणि एबीसी समान आहेत आणि म्हणून एफएबी आणि एबीसी हे व्युत्क्रम कोन असल्यामुळे रेषा कशा आहेत समांतर आहेत व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. आपण आपलं साध्य सिद्ध. प्रश्न 6. रेषा एबी व रेषा सीडी ह्या रेषांना रेषा ईएफ ही अनुक्रमे बिंदू पी व क्यू मध्ये छेदते. रेषा एबी आणि सीडी या दोन रेषा आहेत. त्यांना रेषा ईएफ ही अनुक्रमे बिंदू पी आणि क्यू मध्ये छेदत आहे. किरण पी आर हा कोण बीपी क्यू चा व किरण क्यूएस हा कोण पीक्यूसी चा दुभाजक आहे. तर सिद्ध करा रेषा एबी समांतर रेषा सीडी. एबी आणि सीडी या दोन रेषा समांतर आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं. तर सुरुवात करूया आपण. किरण पी आर व किरण क्यूएस एकमेकांना समांतर आहेत आणि त्यांची छेदिका पीक्यू आहे. इथून किरण पी आर आणि किरण क्यूएस समांतर असून पीक्यू ही त्यांची छेदिका आहे. व्युत्क्रम कोनांची एक जोडी आपण लिहिता येईल आपल्याला. ती लिहून घेऊया. कोण आर पी क्यू एकरूप कोण. या ठिकाणी आर पी क्यू एकरूप पी क्यू एस विक्रम कोण. आता ह्या कोणाच्या दुप्पट केलं समजा आपण. कोण दुभाजक आपल्याला दिलाय म्हणून आर पी क्यू च्या दुप्पट केलं तर हे दोन्ही कोण समान आहेत. मग आर पी क्यू कोणाच्या दुप्पट केलं तर आपल्याला कोण मिळेल कोणता बघा. आपण ह्या कोणाच्या दुप्पट करून घेऊया. कोण आर पी क्यू 2 गुणिले कोण आर पी क्यू बरोबर 2 गुणिले कोण पीक्यूएस. आता आरपीक्यू च्या दुप्पट करूया. आरपीक्यू च्या दुप्पट केलं तर आपल्याला कोण मिळतोय बीपीक्यू आणि इकडच्या बाजूला आपल्याला कोण मिळतोय पीक्यूसी. आता हे आपण कशावरून लिहिलं लक्षात घ्या. आरपीक्यू च्या दुप्पट बीपीक्यू मिळतोय. पीक्यूएस च्या दुप्पट पीक्यूसी मिळतोय. म्हणजे बीपीक्यू आणि पीक्यूसी समान आहेत का तर आरपीक्यू आणि बीपीआर समान आहेत. आरपीबी आणि बीपीआर समान आहेत. तसंच पीक्यूएस आणि एसक्यूसी समान आहेत म्हणून यांची दोघांची बेरीज झाली बीपीक्यू. यांची दोघांची बेरीज झाली पीक्यूसी. परंतु कोण बीपीक्यू व कोण पीक्यूसी हे विक्रम कोण आहेत. म्हणून हे ज्या दोन रेषांमुळे तयार होत आहेत त्या दोन रेषा रेषा एबी आणि रेषा सीडी एकमेकांना समांतर असतील. कारण
व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. या पद्धतीने आपण आपलं साध्य सिद्ध करून दाखवू.